हॅलो अँड गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 ऑफ आवर थायलंड ट्रिप. आम्ही आहोत फुकेटमध्ये. आम्ही मस्तपैकी रेडी होऊन सगळ्यात आधी नाश्ता केला. नाश्त्यासाठी आम्हाला भरपूर व्हरायटीज ऑफ फूड इथे अवेलेबल होते. वेगवेगळ्या टाईपचे ब्रेड्स, वेगवेगळ्या टाईपचे पॅनकेक्स, देन नूडल्स, मेनी टाईप्स ऑफ करीज. हे सगळं आम्हाला छान नाश्त्यासाठी होतं. आम्ही मस्त नाश्ता करत होतो आणि आज मी खूप जास्त एक्सायटेड होते कारण आज आम्ही व्हिजिट करणार होतो फी आयलँड, जे की माझं स्वप्न होतं. माझ्या बकेट लिस्टमधली ही एक गोष्ट आज पूर्ण होणार होती. त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड होते. लहानपणापासूनच बॉलिवूड मूव्हीजमध्ये बघितलेला तो निळाशार समुद्र, ते सुंदर सुंदर आयलँड, ते क्रिस्टल क्लिअर वॉटर आता प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार होतं. त्यामुळे एक्साइटमेंट खूपच जास्त होती. पण ट्रॅव्हलमध्ये सगळं प्लॅनिंगप्रमाणे होतंच असं नाही. काही कारणामुळे आम्ही थोडेसे लेट झालो आणि आमची कॅब आम्हाला न घेताच निघून गेली. खरं तर तिथले लोक पंक्च्युॲलिटी बाबतीत खूपच स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी जो टाईम दिलेला असतो त्या वेळेत तुम्ही कॅबसमोर रेडी पाहिजे. ते 1-2 रिमाइंडर देतात, पण त्यानंतर ते कोणाची वाट बघत बसत नाहीत. आपल्या इंडियात कसं असतं, 5 मिनटात येतो म्हणजे कधीकधी अर्धा तासही होऊ शकतो. पण इथे तसं अजिबात नाही आहे. टाईम म्हणजे टाईम. सुरुवातीला थोडंसं वाईट वाटलं कारण इतक्या दिवसापासून ज्याची वाट बघत होतो तो प्लॅन हातातून निसटला होता. पण मग आम्ही विचार केला, ठीक आहे, आपण हे डे 3साठी ठेवूया आणि आज आपण मस्तपैकी टेम्पल्स जे आहेत ते एक्सप्लोअर करूया. सो आम्ही परत एक कॅब बुक केली आणि मस्त रमत-गमत, गाणे म्हणत, एकमेकांची चेष्टा मस्करी करत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. मग आम्ही सगळ्यात आधी फुकेटमध्ये बिग बुद्धा बघायला निघालो. ही तब्बल 45 मीटर उंच असलेली पांढऱ्या बर्मीज मार्बलमधून बनवलेली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती आहे. तिथे जातानाचा रस्ताही एक वेगळाच अनुभव होता. सतत वळणावळणाचा घाट रस्ता, एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दिसणारी हिरवळ. बिग बुद्धा डोंगराच्या अगदी टॉपवर होता. त्यामुळे जाईपर्यंतची आमची एक्साइटमेंट आणि वर पोचल्यानंतर जे दृश्य दिसलं ना, ते सगळं शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. खाली दाट हिरवगार जंगल आणि त्या पलीकडे अथांग निळाशार समुद्र. समुद्रात फिरणाऱ्या छोट्या छोट्या बोटी पण आम्हाला दिसत होत्या. आणखी एक गोष्ट सतत जाणवत होती, ती म्हणजे जंगलातून येणारा किर किर असा आवाज. सुरुवातीला वाटलं एखादा पक्षी असेल, पण तो आवाज होता सिकाडा नावाच्या कीटकाचा. सिकाडा हे मोठ्या आकाराचे कीटक असतात आणि मेल सिकाडा प्रोड्यूस दिस साऊंड टू अट्रॅक्ट फिमेल्स. काही प्रजातींचा आवाज तर 100 डेसिबलपेक्षाही जास्त असू शकतो. त्यामुळे जंगलात त्यांचा कोरस अगदी स्पष्ट ऐकू येत होता. बिग बुद्धापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागणार होत्या. वर चढताना ऊन आणि सावली अक्षरशः लपंडाव खेळत होते. Golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right.
catching a breeze, love